नमस्कार, मी पंजाब तक आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी एक जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. जे गोदावरी नदी आहे नाशिक जिल्ह्यातून जिचं उगम स्थान आहे, तर त्या गोदावरी नदीला मात्र 1 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान पूर येणारे, महापूर येणारे म्हणून हे सर्वप्रथम अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि ज्यांची पाईपलाईन असेल एखाद्या मोटर असेल तर तुम्ही तुमचं काढण्याची तयारी ठेवायची. कारण की राज्यामध्ये काय होणार आहे की आता 1 तारखेपासून आजपासून ते 12 जुलैपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, इगतपुरी त्या परिसरामध्ये काय होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि आपण आपल्या म्हणजे गोदावरी नदीच्या जे कॅचमेंट एरियातले शेतकरी त्यांनी त्यांच्या पाईपलाईनची मोटरची काळजी घेतली. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत जाणार आहे. हे पाऊस 8 जुलैपर्यंत सगळीकडे असा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्या 8 दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज विदर्भाच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तुमच्याकडे देखील ओढे नाले वाहतील असा पाऊस ह्या 8 दिवसामध्ये एकदा पडून जाईल म्हणून हे देखील त्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. 8 जुलैच्या दरम्यान मुंबई, पुणे, कोकणपट्टी, घाटमाता ह्या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे. मुंबईकडे देखील आज देखील ठाणे मुंबईच्या भागात सकल भागामध्ये पाणी साचलं. असा पाऊस म्हणजे आजपासून ते 8 तारखेपर्यंत जवळपास 8 जुलैपर्यंत राज्यात म्हणजे तिकडच्या मुंबईकडे पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, दिंडोरीकडे पडणार आहे. म्हणजे गोदावरीचा जे कॅचमेंट एरिया आहे त्या एरियामध्ये पडणार आहे म्हणून त्याच्यामुळे गोदावरी नदीला मात्र या 8 दिवसात मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.